नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. 6 वर्षात केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवा. आमदार खताळ. युवा सेनेच्या मेळाव्यातून आमदार खताळ यांनी दिला युवा सैनिकांना सल्ला. संगमनेर शहरातील विरोधकांनी 40 वर्षात काय केले नाही हे सांगण्यापेक्षा आपण 6 वर्षात किती निधी आणला व किती विकास कामे केली हे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम युवा सैनिकांनी करावे असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. युवा सेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख व तालुका प्रमुख सुशील शेवाळे यांच्या पुढाकाराने आमदार खताळ यांच्या हस्ते संगमनेर शहर आणि तालुक्यातील युवा सेनेच्या 70 ते 80 पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी आयोजित युवा सेना मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर शेतकरी नेते संतोष रोहम, राहुल खताळ, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, राजेंद्र सोनवणे, उपतालुका प्रमुख रणजित जाधव, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, उपशहर प्रमुख अजित जाधव, महिला उपजिल्हा प्रमुख दीपाली वाव्वळ, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, डॉक्टर अभय बंगाळ, श्याम रहाणे, युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ, उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, तालुका प्रमुख सुशील शेवाळे, शहर प्रमुख सार्थक शेवाळे, युती शहर प्रमुख शिवाज्ञा आरगडे, घुलेवाडी शाखा प्रमुख ओंकार राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी असंख्य तरुणांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते युवा सेनेमध्ये प्रवेश करण्यात आला. विनंती करतो. ग्रामपंचायत चंद्रपुरी सरकार ओंकार राऊत घेईल. सकाळपासून सगळे जबाबदारीने चांगल्या पद्धतीने पार करताय. पहिले त्यांचा सत्कार वगैरे आहे. रणजित जाधव यांचा सत्कार पाहिजे सातपुते करतील. झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य म्हटलं की शिवसेना हे गणित सर्वांना माहित आहे. असंच शिवसेनेची युवा सेना असलेल्या शिवसेनेचा आज आपण कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अमोल भाऊ खताळ उपस्थित आहेत. सर्वप्रथम सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. आम्हाला इतका वेळ दिला याबद्दल देखील मी आभार मानतो. एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून आज टाइम काढला. तर भाऊ, आज आमचा जो शिवसेनेचा जो युवा सेनेचा मेळावा आहे, सर्वप्रथम म्हणजे यात युवकांची संख्या खूप आहे. तुमच्या मागे जास्तीत जास्त युवक आहेत. आज पण युवकांमध्ये तुमची क्रेज आहे. सर्व महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त युवक असलेला आमदार जर कोणी असेल तर ते अमोल भाऊ खताळ आहे. त्याच पद्धतीने फक्त एवढ्यावरच नाही तर ज्या सरकारच्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाकडून येणाऱ्या असतील, केंद्र शासनाकडून येणाऱ्या असतील, मी तर म्हणतो महाराष्ट्रात आपल्या एवढ्या योजना कुणीच राबवत नसेल. आज देखील तुम्ही भांडे वाटपाचा कार्यक्रम बघा किंवा आपलं श्रावणवाडी योजनेचा फॉर्मचे बघा किंवा भाऊ संजय गांधीचे अध्यक्ष असताना जेवढे प्रकरण केले त्यावेळेस तर भाऊ आमदार देखील नव्हते. तेवढे प्रकरण कोणत्या आमदारांनी देखील केलेले नसतील की त्या पदावर असतो. तर आज आता तुमचा वेळ न घेता युवकांना मार्गदर्शन भाऊच करतील. पण युवा सेनेचा पहिला कार्यक्रम मी माझ्या आयुष्यात करतो. मित्रांनो, या संगमनेर तालुक्यामध्ये आमदार अमोल भाऊ खताळांच्या मार्गदर्शनाखाली आपण असंख्य दिवस आमदार साहेब या ठिकाणी आता गेले 1.5-2 वर्ष झाले कार्यक्रम आमदारकीचा त्यांनी जेव्हापासून आमदार म्हणून कामाला सुरुवात केली तेव्हापासून या तालुक्यामध्ये परिवर्तन सुरू झालं. आपल्यासारख्या असंख्य तरुणांचा जो बॅकलॉग होता की आमचे असंख्य कामं 40 वर्षात झाली नाही, ती सगळी मुलं, तरुण आणि ज्येष्ठ सगळे आमदार अमोल भाऊच्या पाठीशी लागले आमची कामं करा. इतका प्रचंड लोड आमदार साहेबांच्या वरती त्या निमित्ताने आला. पण तरीही आमदार अमोल खताळ एक सक्षम नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळालं. आणि मी म्हणणार नाही 100% लोकांची कामं मार्गी लागली, पण त्यातल्या त्यात बहुतेक लोकांना आमदार अमोल भाऊ खताळांनी 3 वर्षात न्याय देण्याचं काम केलं. मला मनापासून आनंद आहे
की अत्यंत प्रामाणिकपणे ज्यांनी या आमदारकीची शपथ घेतली आणि या तालुक्याच्या विकासाचं स्वप्न पाहिलं, हे स्वप्न जर पुढे न्यायचं असेल, मी नेहमी सांगत असतो की 1.5 वर्षामध्ये अमोल भाऊंनी या संगमनेर तालुक्यामध्ये 200 ते 300 कोटी रुपयाची कामं मार्गी लावली. इतका ऐतिहासिक निर्णय आमदार अमोल भाऊंच्या काळामध्ये झाला की या संगमनेर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, जमिनीचे प्रश्न असेल, रस्ते, वीज, पाणी या सगळ्या प्रश्नांवरती अमोल भाऊ सातत्याने काम करतायत. आणि म्हणून असा कार्यसम्राट आमदार जर भविष्य काळात आपल्याला असंख्य काळ जर टिकवायचा असेल, मी म्हणणार नाही की 40 वर्ष आपल्याला आमदार अमोल भाऊंना आमदार करायचंय, पण निदान इतक्या ताकदीचा आमदार, इतका युवक आमदार, त्यांच्या हातात अजून प्रचंड मोठं वय आहे. आणि म्हणून नक्कीच ताकदीचा आमदार भविष्य काळामध्ये आपल्याला 2029ला जर करायचा असेल तर मित्रांनो, तुमच्या युवकांची शक्ती पाठीशी असली पाहिजे. मला आपल्याला जाता एकच उदाहरण सांगतो. 2024 ची विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि आमदार अमोल भाऊंची उमेदवारी जाहीर झाली. आमच्यासारखे सगळे ज्येष्ठ मंडळी, रामभाऊ, आमच्यासारखे आपल्यासारखे अनेक ज्येष्ठ मंडळी, तुम्ही थोडे ऍक्टिव्ह होता, पण आमच्यासारखे असंख्य, मी तर कोणाचं नाव घेणार नाही, असंख्य मंडळी नेहमीप्रमाणे विधानसभा निवडणुकी लागली का अर्ज भरायला जायचं, घरी जायचं, प्रचार करायचा. नेहमीप्रमाणे पराजय आमच्या पाठीशी पुजलेलाच होता. 40 वर्ष आम्ही इतके नैराश्यत होतो. पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो मित्रांनो, 2024च्या निवडणुकीला देखील आमची हीच परिस्थिती होती. आमदार अमोल भाऊंचा अर्ज भरला, लोक जिथे त्यांचे निघून गेले तिकडे तिकडे, अनेक ज्येष्ठ मंडळी घरात होते आणि ती खात्रीत बोलत होती काय होणार आहे. नेहमीप्रमाणे पराभव आमच्या पत्नीला पुजलेला आहे आणि मी इतकं नैराश्यत होतं. पण मला मनापासून इथल्या सगळ्या युवकांना धन्यवाद द्यायचे, ही निवडणूक तुम्ही जिंकून दिली आहे. यानंतर श्री सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मी विनंती करतो की शिवज्ञा आरगडे, शिवज्ञाताईंनी पुढे यायचंय आणि कार्तिक लोकांना पद देता आले नाही, परंतु शिवसैनिक हे पद खूप मोठं आहे. आपलं हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी ज्यावेळेस मुंबईतून शिवसेना नावाचं एक छोटस रोपटं लावलं, त्याचा बघता आज वटवृक्ष झालेला आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तुम्ही बघू शकता एक रिक्षा, सर्वसाधारण रिक्षा चालक होते. आपले गुलाबराव पाटील साहेब एक छोटीशी पांढरफेरी चालवणारे होते. आज केंद्रामध्ये खासदार आहेत आपले संदीपान भुमरे साहेब, हे वॉचमन होते. बरेचसे कार्यकर्ते कोणी भाजीपाला विकणारे होते. शिवसेनेमध्ये जात, धर्म, मोठा छोटा, गरीब हे काही चालत नाही. शिवसेना आणि शिवसैनिक हे पद खूप मोठं आहे. आपण आदरणीय हिंदुहृदय सम्राट यांच्या 80% समाजकारण, 20% राजकारण या तत्वावर चालणारी शिवसेना आहे. शिवसेनेने नेहमीच सर्वसाधारण कार्यकर्त्याला मोठी संधी दिलेली आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आपले आदरणीय आमदार अमोलभाऊ खताळ पाटील हे देखील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. एक छोटासा सायबर कॅफे चालवणारा व्यक्ती आज आमदार झालेला आहे आणि अत्यंत कमी वेळेमध्ये ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू झालेले आहेत. एका वर्षामध्ये बराचसा मोठा निधी आपल्या संगमनेर तालुक्याला मिळवून दिलेला आहे. आणि शिवसेनेमध्ये आपल्याला जरी युवा सेना आपण सत्तेत असलो तरी आपल्याला शिवसेनेमध्ये आदेश हा पालन करावा लागतो. आपण वरिष्ठांना जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. प्रसंगी आपण सत्तेत जरी असलो तरी आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आणि प्रशासनाला जाब विचारण्याची देखील आपण ताकद ठेवली पाहिजे. येणाऱ्या आता या नगरपालिकेमध्ये आमच्याकडून रामभाऊ थोड्याशा चुका झाल्या आमच्याकडून.
नक्कीच आदरणीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटलांनी आम्हाला जी नाही ती सर्व सुख सुविधा सगळ्या गोष्टींची आम्हाला दिलेली होती, परंतु आम्ही गाफील राहिलो, त्यामुळे आम्हाला थोडी नुकसान झाली. त्याचे थोडी पेरण्यापेक्षा मोठी नुकसान झाली. प्रारंभी आम्हाला त्या नुकसानीचा असा भूर्दंड बसला की सर्वसामान्य घरातला गरीब व्यक्ती असेल, कष्टकरी असेल, या कामगार वर्गाला मोठी घरपट्टी आता तुम्ही बघितला सोशल मीडियावर फिरतंय. यदा कदाचित जर कधी नगरपालिकेवरती भगवा फडकला असता तर आपण ही अशी एवढी आपण म्हणू शकतो जिजिया कर लावला नसता आणि नगरपालिका ही सुजलाम सुफलाम आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम आपण केलं असतं. अमोल भाऊ तुम आगे बढ़ो, एकनाथ जी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, शिवसेना महायुतीचा मित्र भाऊ. उद्या आपण मोठ्या थाटामाटात महाराष्ट्रातली सर्वात मोठी जयंती आपल्या संगमनेरमध्ये साजरी करणार आहोत. असे छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या पक्षाचे मुख्य मार्गदर्शक आणि सर्वात महत्वाचं आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, तरुणांचे आशास्थान, एक महाराष्ट्रातील युवा खासदार, संसदपटू सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि आज या नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित आपल्या संगमनेर तालुक्याचे जायंट किलर आमदार, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, विकास पुरुष सन्माननीय अमोल भाऊ खताळ साहेब, आपले रामभाऊ तात्या रहाणे, दादाभाऊ गुंजाळचा दिवस आहे आणि तो म्हणजे युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान समारंभ आणि काहींचा प्रवेश या ठिकाणी होत आहे. खूप आनंद होतोय. एक 2.5-3-4 वर्षापूर्वी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला आणि त्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रात सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून, मार्गदर्शनातून आणि सन्माननीय आमदार अमोल भाऊ खताळांसारख्या लोकनेतृत्वातून आज शिवसेना जी गावागावात शहरात बहरत आहे, तो आनंद बघताना, तो सोहळा बघताना आपल्यासारख्या शिवसैनिकांनी ज्यांनी शिंदे साहेबांबरोबर सगळ्यात पहिल्यांदा जाण्याचा निर्णय घेतला, आम्हाला खूप असा आनंद होत आहे. आणि मी अमोल भाऊंना सांगू इच्छितो, ज्या वेळेस शिंदे साहेब या ठिकाणी आले होते आपल्या सत्कार समारंभासाठी आणि आपल्या संगमनेरकर जनतेला भेटण्यासाठी, त्यानंतर जी रोडवरती, रस्त्यावरती जी युवकांची गर्दी होती, ती सगळी गर्दी जर आपण बघितली तेव्हा आता एक म्हणजे कॅमेऱ्यामध्ये ते क्षण टिकलेले आहे, ती सगळी गर्दी एक 20-25 वर्षाची होती आणि आम्ही तेव्हाच म्हटलं होतं हे शिवसेनेचं भविष्य असणार आहे. आजही बघा अमोल भाऊंच्या प्रत्येक कार्यक्रमाला जी गर्दी होती त्यात 50% वाटा हा 20 ते 25 वर्षाच्या युवकांचा असतो आणि म्हणून आम्हाला सांगण्यात खूप आनंद होतो. शिवसेनेचा असो, संगमनेरचा असो किंवा अमोल भाऊंचा असो, हे भविष्य खूप उज्ज्वल आहे. का बरं? तर फक्त आणि फक्त या युवकांच्या ताकदीमुळे. जोपर्यंत तुम्ही युवक अमोल भाऊ बरोबर आहात, शिवसेनेसोबत आहात, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहात, तोपर्यंत तुमचं, आमचं सर्वांचं भविष्य देखील या ठिकाणी उज्ज्वल राहणार आहे, यात कुठलीही शंका नाही. आता आपल्याला सौरभने असेल, कुणी जबाबदारी दिली त्याच्यात एक काम कमी झालं तरीही चालेल, तुम्हाला कुणीही काही बोलणार नाही, त्याची जबाबदारी आम्ही सगळे पदाधिकारी घेतो. पण पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे, पण तुमच्याकडनं, तुमच्यामुळं सन्माननीय अमोल भाऊ खताळ साहेबांचं, शिवसेनेचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नाव खराब होईल अशी एकही गोष्ट होता कामा नये. हा माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा विषय. आम्ही जेव्हापासून शिवसेनेत आहोत, जेव्हापासून अमोल भाऊ सोबत आहोत, आम्ही नेहमी एक मार्ग, एक वाक्य आमच्या ध्यानात ठेवतो आणि हे सन्माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला
पहिल्याच बैठकीत सांगितलेलं हे वाक्य आहे. तेच वाक्य मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. काही हरकत नाही. एक तुम्हाला जर सांगितलं की 100 माणसांना तुम्ही 50 आणले 10 आणले काही प्रॉब्लेम नाही. पण चुकीचं काम चुकीची गोष्ट आपल्या माध्यमातून होता कामा नाही. कारण काम करण्यासाठी शिवसेना पक्ष भक्कम आहे. वर्ष झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य म्हटलं की शिवसेना हे गणित सर्वांना माहित आहे. असंच शिवसेनेची युवा सेना असलेल्या शिवसेनेचा आज आपण कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अमोल भाऊ खताळ उपस्थित आहेत. सर्वप्रथम सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. आम्हाला तुम्ही इतका वेळ दिला याबद्दल देखील मी आभार मानतो. एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून आज टाइम काढला. तर भाऊ, आज आमचा जो शिवसेनेचा जो युवा सेनेचा मेळावा आहे, सर्वप्रथम म्हणजे यात युवकांची संख्या खूप आहे. तुमच्या मागे जास्तीत जास्त युवक आहेत. आज पण युवकांमध्ये तुमची क्रेज आहे. सर्व महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त युवक असलेला आमदार जर कोणी असेल तर ते अमोल भाऊ खताळ आहे. त्याच पद्धतीने फक्त एवढं वर्ष नाही तर ज्या सरकारच्या योजना आहेत, महाराष्ट्र शासनाकडून येणाऱ्या असतील, केंद्र शासनाकडून येणाऱ्या असतील, मी तर म्हणतो महाराष्ट्रात आपल्या एवढ्या योजना कुणीच राबवत नसेल. आज देखील तुम्ही भांडे वाटपाचा कार्यक्रम बघा किंवा आपलं श्रावणबाळ योजनेचा फॉर्मचे बघा किंवा भाऊ संजय गांधीचे अध्यक्ष असताना जेवढे प्रकरण केले त्यावेळेस तर भाऊ आमदार देखील नव्हते. तेवढे प्रकरण कोणत्या आमदारांनी देखील केलेले नसतील की त्या पदावर असो. तर आज आता तुमचा वेळ न घेता युवकांना मार्गदर्शन भाऊच करतील. पण युवा सेनेचा पहिला कार्यक्रम मी माझ्या आयुष्यात करतो. मित्रांनो, या संगमनेर तालुक्यामध्ये आमदार अमोल भाऊ खताळांच्या मार्गदर्शनाखाली आपण असंख्य दिवस आमदार साहेब या ठिकाणी आता गेले 1.5-2 वर्ष झाले कार्यक्रम आमदारकीचा त्यांनी जेव्हापासून आमदार म्हणून कामाला सुरुवात केली तेव्हापासून या तालुक्यामध्ये परिवर्तन सुरू झालं. आपल्यासारख्या असंख्य तरुणांचा जो बॅकलॉग होता की आमचे असंख्य कामं 40 वर्षात झाली नाही, ती सगळी मुलं तरुण आणि ज्येष्ठ सगळे आमदार अमोल भाऊच्या पाठीशी लागले आणि आमची कामं करा. इतका प्रचंड लोड आमदार साहेबांच्या वरती त्या निमित्ताने आला. पण तरीही आमदार अमोल खताळ एक सक्षम नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळालं. आणि मी म्हणणार नाही 100% लोकांची कामं मार्गी लागली, पण त्यातल्या त्यात बहुतेक लोकांना आमदार अमोल भाऊ खताळांनी 1.5 वर्षात न्याय देण्याचं काम केलं. मला मनापासून आनंद आहे की अत्यंत प्रामाणिकपणे ज्यांनी या आमदारकीची शपथ घेतली आणि या तालुक्याच्या विकासाचं स्वप्न पाहिलं, ते स्वप्न जर पुढे न्यायचं असेल, मी नेहमी सांगत असतो की 1.5 वर्षामध्ये अमोल भाऊंनी या संगमनेर तालुक्यामध्ये 200 ते 300 कोटी रुपयाची कामं मार्गी लावली. इतका ऐतिहासिक निर्णय आमदार अमोल भाऊंच्या काळामध्ये झाला की या संगमनेर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, जमिनीचे प्रश्न असेल, रस्ते, वीज, पाणी या सगळ्या प्रश्नांवरती अमोल भाऊ सातत्याने काम करतायत. आणि म्हणून असा कार्यसम्राट आमदार जर भविष्य काळात आपल्याला असंख्य काळ जर टिकवायचा असेल, मी म्हणणार नाही की 40 वर्ष आपल्याला आमदार अमोल भाऊंना आमदार करायचंय, पण निदान इतक्या ताकदीचा आमदार, इतका युवक आमदार, त्यांच्या हातात अजून प्रचंड मोठं वय आहे. आणि म्हणून नक्कीच ताकदीचा आमदार भविष्य काळामध्ये आपल्याला 2029ला जर करायचा असेल तर मित्रांनो, तुमच्यासारख्या युवकांची शक्ती पाठीशी असली पाहिजे. मला आपल्याला जाता एकच उदाहरण सांगतो. 2024 ची विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि आमदार अमोल भाऊंची उमेदवारी जाहीर झाली. आमच्यासारखे सगळे ज्येष्ठ मंडळी, रामभाऊ, आमच्यासारखे आपल्यासारखे अनेक ज्येष्ठ मंडळी, तुम्ही थोडे ऍक्टिव्ह होता, पण आमच्यासारखे असंख्य, मी तर कोणाचं नाव घेणार नाही, असंख्य मंडळी नेहमीप्रमाणे विधानसभा निवडणुकी लागली का अर्ज भरायला जायचं, घरी जायचं, प्रचार करायचा. नेहमीप्रमाणे पराजय आमच्या पाठीशी पुजलेलाच होता. 40 वर्ष आम्ही इतके नैराश्यत होतो. पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो मित्रांनो, 2024च्या निवडणुकीला देखील आमची हीच परिस्थिती होती. आमदार अमोल भाऊंचा अर्ज भरला, लोक जिथे त्यांचे निघून गेले तिकडे तिकडे, अनेक ज्येष्ठ मंडळी घरात होते आणि ती खासगीत बोलत होती. काय होणार आहे, नेहमीप्रमाणे मला भाऊ आमच्या पत्नीला पुजलेला आहे आणि म्हणून इतकं नैराश्यत होतं. पण मला मनापासून इथल्या सगळ्या युवकांना धन्यवाद द्यायचे. ही निवडणूक तुम्ही जिंकून दिलेली आहे, इथल्या तरुणांना दिलं पाहिजे. मला इथं अनेक ज्येष्ठ मंडळी म्हणायचे त्या काळात, काय आमदार साहेब गाडीत फिरतात 4-2 पोरांना घेऊन. अरे हीच मुलं भविष्यात परिवर्तन करू शकली, तुमच्याच्यानी झालं नाही. आणि म्हणून मनापासून तुमच्या सगळ्या तरुणांना धन्यवाद देतो. आणि उद्याच्या जिल्हा परिषदेसाठी
इथं अनेक पदाधिकारी नियुक्त झाले, त्यांच्यावर खऱ्या अर्थानं मोठी जबाबदारी आहे. उद्याची जिल्हा परिषद आमदार भाऊ खताळांचं नाव जर राज्यात टिकवायचं असेल तर तुम्हाला उद्याची जिल्हा परिषदेच्या 9च्या 9 जागा, संगमनेरच्या 7 आणि आपल्या तालुक्यातल्या आणखी 2 जोडलेल्या जागा, सगळ्याच्या सगळ्या जागा तुम्हाला आमदार अमोल भाऊंच्या पाठीशी उभ्या कराव्या लागतील. त्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन काम करावं लागेल. इतकं काम तुम्हाला उभं करावं लागेल. लक्षात घ्या. आणि शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदराव दिघे साहेब, शाहू फुले आंबेडकरांना वंदन करून आज आपल्या संगमनेर तालुक्या येथे युवा सैनिकांच्या पदवाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते संतोषजी रोहन साहेब, आपले शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे, तालुका प्रमुख दादा रामभाऊ राणे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख वाघ साहेब शुभम वाघ, ज्येष्ठ नेते दादा पाटील गुंजा, नावं भरपूर आहेत. आता सगळेच आपले आज इथे उपस्थित असलेले येणाऱ्या कालावधीमध्ये आज आपल्या काही जणांचा प्रवेश होतोय, तर काही जणांना आपण जबाबदाऱ्या देतोय. सांगायला आनंद होईल, सगळ्यांनी सांगितलंय, पण आज फक्त तुमच्या समोर बोलतोय त्याला कारण हे तुम्ही सगळे युवा सैनिक आहेत. त्या संगमनेर तालुक्यात प्रचंड युवक, हा अतिशय स्वाभिमानी युवक, या स्वाभिमानी युवकाने त्याच्या कुटुंबातील कित्येक लोकांवरती, आई वडिलांवरती दबाव आला तरी त्यांनी आपला विचार सोडला आणि आपली हिंदुत्वाची भूमिका सोडली नाही. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आज आपण बघितलं असेल, साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला 2022 साली. कशासाठी घेतला? शिवसैनिकांना आज जो मान सन्मान पाहिजे होता, जी शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या मनातील शिवसैनिक जो होता त्याला जिवंत ठेवण्यासाठी आदरणीय शिंदे साहेबांनी तो धाडसी निर्णय घेतला आणि 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये एक सत्तांतर झालं. एक ऐतिहासिक असं सत्तांतर झालं. ज्या दिवशी तिथं सत्तांतर झालं त्याच दिवशी तुमच्या संगमनेर मध्ये सत्तांतर ठरलं होतं. आणि त्यामध्ये आपले ज्येष्ठ नेते असेल, सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सुद्धा दिलं आपल्याला. संजय गांधी निराधारच्या माध्यमातून काम करताना आज त्या गावागावातील प्रत्येक ज्येष्ठ लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीने मतदान झालं. निवडणूक आली, बऱ्याच जणांनी सांगितलं, संत भाऊनी सांगितलं, पण मी आता त्या खोलात जात नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगत आता यापूर्वी 40 वर्ष काय झालं हे तुमतून आपल्याला काय वाजवायचं नाही. 1.25 वर्ष आम्ही काय केलं आता हे तुम्हाला लोकांना सांगायचं. फक्त 1.25 वर्ष, 1.25 वर्षामध्ये या तालुक्यातील तरुणांच्या रोजगारासाठी MIDC अंतर पुढच्या आठवड्यामध्ये MIDC ची बैठक आयोजित केली. शिंदे साहेबांना भेटलो, आपले नेते खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे साहेबांना भेटलो, उदय सामंत साहेबांना भेटलो. MIDC आली तुमच्याकडे. या संगमनेर तालुक्यामध्ये तरुणांना रोजगार मिळणार, उद्योजकांना सुद्धा पाठबळ देण्याचं काम आपल्याला या माध्यमातून करायचंय. आपला बळीराजा सुधारला पाहिजे, शेतकरी सुधारला पाहिजे, शेतकऱ्याच्या कांद्याला, दुधाला भाव मिळाला पाहिजे, यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे. आमच्या शेतकऱ्यासाठी त्याला कर्जमाफीची ज्यावेळेस गरज आहे, आज गरज आहे, त्याच्यावरती शासन स्तरावरती अभ्यास चालू आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात सुद्धा निर्णय घेण्याचं धाडस फक्त आपलं महायुतीचं सरकार करू शकतं. या सरकारमध्ये काम करताना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब आहेत, आता उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत, आणि ज्यांनी आतापर्यंत या संगमनेर तालुक्यातील तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्याचं काम केलं, त्यांचं पालकत्व घेतलं, असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. आज शिवसेना पक्षाचा आमदार झाल्यामुळं आपली जबाबदारी आहे पक्ष वाढवायला पाहिजे. पक्ष वाढला पाहिजे. पक्ष वाढल्यानंतर कार्यकर्त्यांना मान सन्मान देता आला पाहिजे. कार्यकर्त्यांना मान सन्मान देताना कार्यकर्त्याच्या कौटुंबिक अडचणी सुद्धा तुम्हाला आम्हाला सोडवता आल्या पाहिजे. आज नुसत्या गावामध्ये रस्ते तर देतोय,
आज असं कुठलं गाव नाही का ज्या गावामध्ये मी गेल्यानंतर विरोधकांनी येऊन सुद्धा म्हणायची हिंमत करणार नाही का आमच्या गावाला तुम्ही काय दिलं आणि आज आमच्या गावामध्ये आले. प्रत्येक गावामध्ये आपण कमीत कमी 30 लाखापासून तर जास्तीत जास्त 2 कोटी रुपयापर्यंतचा निधी दिला. हे फक्त तुम्ही विश्वास टाकला म्हणून करू शकलो. पाण्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न आपण सोडवतो. आज आदरणीय शिंदे साहेबांची लोकप्रियता एवढी आहे का आज शिंदे साहेब कुठे गेल्यानंतर लाडक्या बहिणींपासून लाडक्या तरुण असेल, लाडक्या युवक असेल, लाडके ज्येष्ठ असेल, लाडका शेतकरी असेल, लाडका कामगार असेल, हे सगळे आपल्या बरोबर राहत आहे. आमदार झाल्याच्या दिवसापासून पायाला भिंगी लावून पडतो. कशासाठी? कारण या मायबाप जनतेने माझ्यावरती जो विश्वास टाकला, हा विश्वास कशासाठी टाकला? तर या संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांना, विरोधकांना मान सन्मान मिळावा म्हणून. पण आज आपण विरोधक नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतचे आपली सरकार आहे. मागच्या कालावधीमध्ये मी ऐकलं विनोद सोनवंशी काहीतरी सांगत होते शहर प्रमुख, काय गर्व पैशापुढे लोकांनी बघितलं आणि आज बघितलं असं तुम्ही का 1 महिन्यामध्ये नगरपालिकेची परिस्थिती काय झाली. आज नगरपालिकेने वेगवेगळ्या करत जिथं 500 रुपये होते तिथं आता 10,000 रुपये घेण्याचा निर्णय घेतला. जर संगमनेरकरांनी त्याच वेळेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे सरकार आहे त्याच्या लोकांना इथं संगमनेरमध्ये निवडलं असतं तर संगमनेरकरांवरती, शहरातील नागरिकांवरती ही दुर्दैवाची वेळ आली नसती. परंतु तरी आम्ही संघर्ष करणार. संगमनेर शहरातील लोकांना जर चुकीच्या पद्धतीने वेठीस धरला जाणार असेल तर आपली शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, महायुती म्हणून आपण त्याच्या विरोधात आंदोलन करून संगमनेरच्या जनतेच्या हिताचा निर्णयासाठी तुम्हाला आम्हाला सांगावं लागेल. परंतु लोकांना मी आज समजलं पाहिजे. आम्ही तळतळ करून सांगत होतो नगर विकास खाता आदरणीय शिंदे साहेबांकडे लाखो करोड रुपयाचा, हजारो रुपयाचा निधी जो पाहिजे हा निधी कोण देऊ शकतं? हा निधी फक्त आदरणीय शिंदे साहेबच देऊ शकता, आदरणीय विखे पाटील साहेबच देऊ शकता. आज उत्पन्न वाढलं पाहिजे, शहराला शिस्त लागली पाहिजे, बरोबर आहे, शिस्त लागली पाहिजे. पण शिस्त लागताना आमच्या जर कुणी रस्त्यावरती लोक जे उपजीविका करताय, हातगाडीवरती जर व्यवसाय करत असाल तर त्यांचं पुनर्वसन सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा करायची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. शहरातील जे ओपन स्पेस तुम्ही बळकावले, तुम्ही दाबले, तुमच्या बगर बच्च्यांनी दाबले, त्या ओपन स्पेसच्या ठिकाणी भाजी मार्केट भरवा, तिथं फ्रूट मार्केट भरवा, तिथं मच्छी मार्केट भरवा. पण आमच्या या सामान्य लोकांना तुम्ही वेठीस धरून चालणार नाही. काय तर म्हणे फ्लेक्स बंदी केली शहरामध्ये. खरं दुखलं काय झालं होतं माहिती का? गेले कित्येक वर्ष शहरामध्ये फक्त एकाच व्यक्तीचे फ्लेक्स लागत होते आणि तेच पाहिले जात होते. तुमचा भाऊ आमदार झाला आणि तुमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते ज्याच्या खिशात पैसा नाही तो अमोल भाऊचे फ्लेक्स लावायला लागला आणि हे फ्लेक्स लावलेले भाऊ त्यांना कुठेतरी त्यांचा पोट सुरू उठला. अरे आता येतो रोज जाता येता हात दिसतोय आपल्याला, पण मला पाहिल्यावर काहीच्या अंगात येतं, काहींच्या अंगात येतं, काहींना अंगदुखी होती, अंग जड पडतं. पण त्याला आता माझा नाही इलाज आहे. जनतेने जे मला प्रेम दिलंय, मायबाप जनतेने जो आशीर्वाद दिलाय हा मला काम करण्यासाठी दिलाय. आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो का तुमचा भाऊ या महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये त्याची मागणी भरपूर आहे. पण मला या संगमनेर शहरामध्ये माझा जीव गुंतलाय कारण हा माझा सगळा परिवार आहे आणि या परिवारातील प्रत्येकाला पुढे घेऊन जायचंय. मला आता मुंबईला गेल्यानंतर सोलापूरचे लोक भेटले, कोल्हापूरचे भेटले, भाऊ आमच्या मतदारसंघात तुमची सभा घ्यायची, तुम्ही आले पाहिजे, आम्ही तुमचे खूप फॅन आहे. अशा पद्धतीने लोक आपल्याला, आणि ही फक्त सन्मान आपल्याला मिळाला हा शिवसेना पक्षामुळे मिळाला, महायुतीमुळे मिळाला, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे मिळाला. आज शिंदे साहेबांची कामाची पद्धत तुम्ही बघितली असेल. साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून विखे पाटील आणि शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण काम करतो. आज पालकमंत्री विखे पाटील साहेब सुद्धा बघा तुम्ही जनता दरबारला सकाळी 9 वाजता उभे राहिले तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येक नागरिकाचं शेवटच्या व्यक्तीला भेटल्याशिवाय ते पुढे जात नाही. आज काही जण म्हणतील आता सेनेचे पक्ष वाटप झाले, भाजपचं काय? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे 2 पक्ष जरी असले तरी संगमनेरमध्ये, महाराष्ट्रात कुठं काही हो, संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती भक्कम आहे. या पुढे युती भक्कम आहे. परंतु भारतीय जनता पार्टी पक्ष त्यांचा पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करतो, तसं मला सुद्धा आज पक्षाचे आदेश आहेत, शिवसेना पक्ष वाढला पाहिजे ही माझी भूमिका आहे. आणि पक्ष वाढताना जर माझ्या सारखा एक सामान्य कार्यकर्ता या संगमनेर तालुक्याचा आमदार होऊ शकतो तर उद्या तुमच्यामध्ये बसलेला एखादा सामान्य कार्यकर्ता, जिल्हा परिषदेचा सदस्य, पंचायत समितीचा सदस्य,
ग्रामपंचायतीचा सदस्य सरपंच का होऊ शकत नाही, हे घडवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचंय. तुम्हाला आम्हाला ही मक्तेदारी म्हणून करायची. ही मक्तेदारी कधी म्हणल्या जाईल, ज्यावेळेस या तालुक्याचा स्वाभिमानी युवक, स्वाभिमानी मतदार आपल्या पाठीशी उभा राहील. आज आपण बऱ्याच जणांना युवा सेनेच्या माध्यमातून पद देतो. आपल्या सगळ्यांना सूचना विठ्ठलरावांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं का यापुढे तुमची जबाबदारी वाढलेली. पद हे मिळवण्यासाठी नाही, आपण हे जे पद देतो हे पद देताना पद म्हणजे तुमची जबाबदारी. आता ज्या ज्या गावामध्ये पद वाटप होत आहे त्या गावातील युवा सैनिकाची सर्वप्रथम जबाबदारी आहे. त्यांनी त्या गावामध्ये जी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्याच्या ज्या काही योजना आहे या योजना तुम्ही त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं. योजना पोहोचल्या, पण या योजना कोणामुळे चालू आहे? या योजना आदरणीय मोदी साहेबांमुळे चालू आहे. या योजना आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेबांमुळे सुरू आहे. हे आपल्याला त्यांना पटवून द्यावं लागेल. यापुढे तुमच्यावरती जबाबदारी मोठी मिळाली. आज तुमच्या सारख्या वयामध्ये यापूर्वी बघितलं असेल तुम्ही, तरुणांना फक्त राजकारणात वापर करून एक क्रिकेटची मॅच भरवायची आणि वर्षभर फिरवायचे, तसा प्रकार होत होता. परंतु आपल्याला सांगायला आनंद होईल की आदरणीय शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये कार्यकर्त्याला एक मान सन्मान देण्याची पद्धत आहे. आणि संगमनेरमध्ये आमदार झाल्यानंतर सुद्धा माझा तोच प्रयत्न होता की प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मान देऊन आपल्याला पुढे जायचंय. तुम्हाला बी आता इथून पुढे पद वाटप झाल्यानंतर तुम्ही जबाबदारी घ्या. तुमच्या गावामध्ये जे आपले शिवसेनेचे असेल, भारतीय जनता पार्टीचे असेल, महायुतीचे पदाधिकारी असेल, आज पद मिळाल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्ही त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक ज्येष्ठ नेत्याच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचं काम तुम्हाला करायचंय. त्यांच्याबरोबर चर्चा करा. तुम्हाला मिळालेल्या जबाबदारीतून त्यांच्याकडून काय मार्गदर्शन घेता येईल ते घ्या. तुमच्या गावामध्ये होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, गावच्या पातळीवर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही इथून पुढे माईक बरोबर घ्या. माईक घ्यायला शिकलं पाहिजे. मी आपल्या सौरभ देशमुखला आणि सुशील शेवाळला सांगेल का येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये या युवकांचं ज्यांना आज तुम्ही पद देताय त्यांचं एक ट्रेनिंग आयोजित करा. त्यांना कशा पद्धतीने आपल्याला कार्यकर्ता आहे, पण कार्यकर्त्याला नेता घडवण्याचं काम आपल्याला करायचंय. कार्यकर्त्यातून नेते वेगळे पाहिजे. या दृष्टीने काम करताना प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही बोललं पाहिजे, आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे, आपल्या पक्षाच्या भावना व्यक्त केल्या पाहिजे. नाही तर आज बघितलं असं तुम्ही इतक्या वर्षापासून एक पद्धत होती, माझाच माईक आणि माझाच ऐक. आता हे कुठेतरी तुमच्या आले पाहिजे. माईकला घाबरू नका, बोलायची सवय करा. निश्चित तुम्हाला आपल्या आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा ज्या काही शासकीय कमिट्या, अशासकीय कमिट्या आपल्याला जाहीर करायच्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण तुमच्या युवा सेनेला एक चांगल्या पद्धतीने प्राधान्य देऊ. परंतु ते देताना, पद वाटताना सुद्धा सगळ्यांना समन्वयाने बरोबर घ्या. गडबाजी करू नका. गडबाजी करून नुकसान आपल्या संघटनेचं होतंय, आपल्या नेत्यांचं होतंय, याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली गेली पाहिजे. आज उद्या आपल्या संगमनेर येथे मला वाटतं शिवजयंतीचा उत्सव साजरा होतोय. उद्या तुमच्या सगळ्या युवा सैनिकांनी त्यांच्या मित्र परिवार असेल, सगळ्या सहकार्यांना घेऊन उद्या त्या जयंती उत्सवात आलं पाहिजे. कारण आतापर्यंतचा संगमनेरचा इतिहास आहे का इथं मी आमदार झाल्यानंतर तारखेनुसार मी जयंती साजरी करतो आणि तिथीनुसार मी आपण जयंती साजरी करतो. कारण त्या महाराजांमुळे आज तुम्ही आम्ही इथं आहे. त्या महाराजांच्या प्रति आपल्याला हा उत्सव साजरा करायला मिळतो. हे तुमचं आमचं परम भाग्य आहे. काय म्हणतील त्यांना, कोणाला काय म्हणायचं म्हणून द्या. तुम्ही मी सांगेल टीका टिप्पणीच्या फंद्यात न पडता आपण केलेलं काम, आमदार झालेल्या पहिल्या दिवसापासून तर आताच्या या मिनिटापर्यंत जेवढे कामं केले हे जरी तुम्ही सांगितलं तरी लोकांना विश्वास आहे. पण लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न होतो. काही लोकांना विधानसभा आणि विधान परिषदेचा फरक कळत नाही. सामान्य लोकांना कळतोय, पण जे स्वतः त्या पदावर फिरतात त्यांना अजून कळत नाही. तर जो निधी आपण आणल्यानंतर काही जण लगेच सांगता का तो निधी आम्ही आणलाय. याला कुठेतरी तुमच्या गावामध्ये तुम्ही प्रत्येक कुटुंबापर्यंत, घरापर्यंत पोहोचून सांगितलं पाहिजे की हा निधी आदरणीय मोदी साहेबांपासून निघालाय आणि हा आमदार अमोल भाऊपर्यंत खालची तुमच्या गावापर्यंत आलाय. त्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ज्यांना ज्यांना आज पक्षात प्रवेश करताय त्या सगळ्यांचं स्वागत करतो. ज्यांना ज्यांना नवीन जबाबदारी मिळत आहे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना एवढंच सांगतो की आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष काम करताना कुटुंबातील सर्व सदस्य म्हणून तुम्ही आम्ही काम करतोय. पदाची जबाबदारी ही खूप मोठी आहे. आज पद मिळाल्यानंतर तुमच्या गावापुरतं
तुमच्या गणापुरतं तुमच्या गटापुरतं काम करा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मला विश्वास आहे का हे संगमनेरच्या जनतेने आपल्यावरती जे प्रेम दिलंय ती ग्रामीण जनता होती, शहरातील जनता आहे आपल्या बरोबर. परंतु विशिष्ट काही लोकांना आपली एनर्जी जास्त आहे. शांतप्रिय समाज हा जो आहे हा जरा थोडा आपल्या विरोधात चालतो. परंतु काही त्याच्यातील बी आपल्या बरोबर कार्यकर्ते आहेत का जे भारत देशाशी हिंदुस्थानशी प्रामाणिक असतात. त्या लोकांना बरोबर घेऊन आपण काम करतो. त्यामुळं आज ज्यांना या पद्धतीने अजून काही सूचना येतील, परंतु प्रत्येकाने तालुक्याची तुमची दर 15 दिवसाला बैठक झाली पाहिजे. पक्षामध्ये शिस्त नावाचा एक प्रकार पाहिजे. पक्षाच्या भूमिकेला सोडून दुसरी कुणी कोणाची व्यक्तिगत भूमिका पक्षाची भूमिका म्हणून मांडू नये असे आपल्याला सूचना देतो. कारण आपल्या एका चुकीमुळं पक्षाच्या प्रतिमेवर फरक पडतो आणि पक्षाच्या प्रतिमेला जर धक्का लागणार असेल तर अशा कार्यकर्त्याला अजिबात आम्ही माफ करणार नाही, त्याला संघटनेमध्ये कुठलंही स्थान देणार नाही. हे सुद्धा आज आपल्याला जबाबदारीने सांगतो. तुमचं काही काम असेल, तुमच्या गावातलं काही काम राहून द्या. आज आपलं जनसंपर्क कार्यालयामध्ये सगळ्यात जास्त लोक येतात. लोक शोधत येतात कार्यालय, आल्यानंतर काम करून घेऊन जातात. पण मी कार्यालयाला सांगेल का यापुढे आपल्या आलेल्या प्रत्येक युवा सेना असेल, शिवसेनेचा कुठलाही कार्यकर्ता पदाधिकारी आल्यानंतर त्याचे काम पहिले मार्गी कसे लागतील, तत्काळ मार्गी कसे लागतील या दृष्टीने सुद्धा काळजी घ्या. ज्या ज्या योजना मंजूर झाल्या त्या मंजूर झालेल्या योजनांची सगळ्यांची यादी त्या कारवाईस त्या कार्यकर्त्यांकडे द्या. आज ज्यांना पद दिले त्यांच्याकडे ज्येष्ठ नेते बरोबर या. आता शिवज्ञाला सांगेल की आता तुझं युवतीची सुद्धा कमिटी बनवूया. युवतीची कमिटी बनल्यानंतर त्याचा एक आपण वेगळा कार्यक्रम घेऊ. महिला शिवसेनेची सुद्धा आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये रामभाऊ राणे साहेब आता आपली बी जबाबदारी आता युवकांपुढे तुम्हाला बी तुमचं दाखवावं लागेल काम काहीतरी. तुम्ही सुद्धा आता तुमची समिती डिक्लेअर करा, कमिटी डिक्लेअर करा. नवीन लोकांना ज्येष्ठ जे लोक आहेत त्यांना बी आपल्या फादर बॉडीमध्ये संधी द्या. गटवाईज करा, गणवाईज करा, सगळ्यांना बरोबर घ्या. कारण कार्यकर्त्याला काही अपेक्षा नाही, कार्यकर्त्याला फक्त तुमच्याकडून मान सन्मान पाहिजे आणि हा मान सन्मान देण्याचं काम तुमच्या भावाकडून निश्चित या पुढील कालावधीमध्ये होईल. आणि तुमच्या काही अडचणी असेल, माझा मोबाईल नंबर सगळ्यांकडे आहे. मला मेसेज जरी टाकला तरी आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. हा शब्द ही ग्वाही आपल्याला देतो. आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये शिवसेना पक्ष अजून कसा मजबूत होईल यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लाभेल. पुन्हा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.